Good morning student, standard 8 subject mathematics, topic number 3 indices and concentric cube root. In previous video we have to see the basic concept, that is laws of indices पाहिलं. Then we have to solve some examples by using the calculus and law of indices. Today we have to see new point, that is घेणार आहे त्या ठिकाणी meaning of numbers with काय सांगितले त्या ठिकाणी rational indices. आता meaning of म्हणजे काय, तर या ठिकाणी meaning म्हणजे अर्थ सांगतो आपण. घातांक परिमेय असलेल्या संख्यांचा काय सांगायचं आपल्याला त्या ठिकाणी अर्थ सांगायचा. म्हणजे घातांक म्हणजे काल आपण घेतलं होतं की रिटर्न काय घेतलं होतं, 2 रेस टू काय घेतलं होतं त्या ठिकाणी 3 घेतलं होतं. हा 2 ला आपण बेस म्हटलं होतं, 3 ला काय म्हटलं होतं इंडेक्स म्हटलं होतं. म्हणजे 2 रेस टू काय म्हटलं आपण 3 म्हटलं. त्यानंतर 4 रेस टू 5 घेतलं तर 4 हा बेस होता, 5 हा काय होता त्या ठिकाणी इंडेक्स होता. मीनिंग ऑफ द नंबर्स वेन द इंडेक्स इज काय सांगितलं त्या ठिकाणी रॅशनल नंबर ऑफ द फॉर्म काय लिहिलं त्या ठिकाणी 1 अपॉन काय सांगितलं त्या ठिकाणी n संख्या. म्हणजे संख्येचा घातांक किती आहे त्या ठिकाणी 1 अपॉन n आहे. जसा इथे घातांक होता इंडेक्स 3 होता, इथे इंडेक्स काय होता 5 होता. जर इथे इंडेक्स काय असेल त्या ठिकाणी 1 अपॉन n असेल तर त्याचा मीनिंग कसं होतं, त्याचा अर्थ कसा सांगितला जातो, त्याचा स्टडी आपण काय करणार आहे ह्या पॉईंट्समध्ये बघणार आहे. मग फर्स्ट हिअर वी हॅव टू रिटन ॲज इन दिस वे, इट इज 1 अपॉन 2 लिहिला, 1 अपॉन 3 लिहिला, 1 अपॉन 4 लिहिला, 1 अपॉन 7 लिहिला, 1 अपॉन 5 डॅश 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 आणि आपण काय लिहिलं त्या ठिकाणी 1 अपॉन n. म्हणजे काय लिहिलं आपण इथे काही नंबर्स लिहिले, 1 अपॉन 2, 1 अपॉन 3, 1 अपॉन 4, 1 अपॉन 7, 1 अपॉन 5 डॅश 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 काय लिहिलं आपण त्या ठिकाणी 1 अपॉन n. आता या ठिकाणी घेतलं वेन वी हॅव टू शो द काय केलं त्या ठिकाणी स्क्वेअर ऑफ एनी नंबर. म्हणजे आता आम्हाला सांगितलं 4 चा स्क्वेअर द्या, बरोबर आहे. तर वी हॅव टू रिटर्न इन दिस वे, दॅट इज 4 काय लिहितो त्या ठिकाणी स्क्वेअर लिहितो. स्क्वेअर लिहिला म्हणजे त्याच्या डोक्यावर काय लिहितो आपण त्या ठिकाणी 2 लिहितो. समजा आम्हाला सांगितलं 9 चा स्क्वेअर, देन वी हॅव टू रिटर्न काय केलं त्या ठिकाणी 9 स्क्वेअर. म्हणजे इंडेक्स किती लिहिला त्या ठिकाणी, इंडेक्स वी हॅव टू रिटर्न काय लिहिला त्या ठिकाणी 2 लिहिला. केव्हा लिहिला वेन वी हॅव टू रिटर्न काय म्हणतो त्या ठिकाणी स्क्वेअर. म्हणजे आपण स्क्वेअरच्या वेळी लिहितो स्क्वेअर म्हणतो ते त्याचा इंडेक्स किती असतो त्या ठिकाणी, इंडेक्स किती असतो त्या ठिकाणी 2 असतो. वेन वी हॅव टू रिटर्न काय लिहिलं क्यूब लिहिला, म्हणजे काय लिहिलं 4 रेस टू 3 लिहिलं, बरोबर आहे. किंवा आपण काय लिहिलं क्यूब ऑफ द काय घेतलं त्या ठिकाणी 7 असं म्हटलं तर आपण डोक्यावर काय लिहितो त्या ठिकाणी 3 लिहितो. म्हणजे 3 जो आहे तो काय घेतला त्या ठिकाणी क्यूब घेतला, म्हणजे त्याचा इंडेक्स किती आला त्या ठिकाणी 3 आलेला आहे. म्हणजे आम्ही काय घेतलं टू शो द स्क्वेअर ऑफ नंबर ऑफ द काय आलं त्या ठिकाणी एनी नंबर. म्हणजे टू शो द स्क्वेअर ऑफ द एनी नंबर द इंडेक्स इज रिटर्न ॲज काय लिहिणार आहे त्या ठिकाणी 2 लिहिणार. टू शो द स्क्वेअर रूट ऑफ अ नंबर म्हणजे आम्ही काय सांगितलं 2 चा स्क्वेअर लिहिला, तर 2 चा स्क्वेअर काय लिहिला त्या ठिकाणी 4 लिहिला. म्हणजे हा स्क्वेअर घेतला म्हणून इंडेक्स किती आला त्या ठिकाणी 2 आला. म्हणजे 2 स्क्वेअर विच इज इक्वल टू काय आला त्या ठिकाणी 4 आला. म्हणजे 2 चा स्क्वेअर किती मिळाला त्या ठिकाणी 4 मिळाला. जर आम्हाला काय करायचं आहे त्या 4 चं स्क्वेअर रूट काढायचं, बरोबर आहे. त्या 4 चं स्क्वेअर रूट काढायचं असेल तर आम्ही काय लिहिणार त्या ठिकाणी त्या 4 चं स्क्वेअर रूट वी हॅव टू रिटर्न इन दिस इन द रूट काय म्हणतो आपण त्या ठिकाणी 4 रूट. किंवा सी द स्क्वेअर रूट नंबर ऑफ द 2 आपण म्हटलं 2 चं स्क्वेअर रूट काढायचं असेल तर काय लिहिणार 2 रेस टू काय लिहिणार त्या ठिकाणी 1 अपॉन काय लिहिणार त्या ठिकाणी 2. म्हणजे इंडेक्स काय झाला, जेव्हा आपण स्क्वेअर म्हणतो तेव्हा त्याच्या डोक्यावर किती येते 2 येते. जेव्हा स्क्वेअर रूट म्हणतो तेव्हा त्याच्या डोक्यावर काय येते त्या ठिकाणी 1 अपॉन काय येते 2. म्हणजे इंडेक्स काय झाला त्या ठिकाणी, इंडेक्स विल बी काय झालं त्या ठिकाणी 1 अपॉन 2 झालं. समजा मी घेतलं 4 रेस टू 3 म्हटलं, म्हणजे 4 चा काय म्हटलं आपण इथं क्यूब म्हटलं. हा क्यूब घेतला म्हणजेच काय आला इंडेक्स किती आला त्या ठिकाणी 3 आला. आणि जर आम्हाला 4 चं क्यूब रूट काढा म्हटलं तर काय लिहिणार 4 रेस टू काय लिहिलं त्या ठिकाणी 1 अपॉन 3. म्हणजे हा इंडेक्स आपण 1 अपॉन 3 आहे तो त्याचा काय झाला त्या ठिकाणी क्यूब रूट झालेला आहे. कळतंय काय बघा. आपण काय सांगितलं या ठिकाणी टू शो द स्क्वेअर ऑफ एनी नंबर आपण घेतलं. एखाद्या नंबरचा आपल्याला स्क्वेअर लिहायचा असेल तर त्याच्या डोक्यावर इंडेक्स किती लिहिणार आणि त्या ठिकाणी 2 लिहिणार. आणि एखाद्या संख्येचा स्क्वेअर रूट लिहायचा असेल तर त्याच्या डोक्याला मी इंडेक्स किती लिहिणार त्या ठिकाणी 1 अपॉन 2 लिहिणार. समजा एखाद्या संख्येचा क्यूब लिहायचा असेल तर आम्ही त्या डोक्यावर काय लिहिणार आहे 3 लिहिणार आहे. आणि जर त्या संख्येचा क्यूब रूट काढायचा असेल तर वी हॅव टू रिटर्न काय लिहिणार त्या ठिकाणी 1 अपॉन काय लिहिणार त्या ठिकाणी 3 लिहिणार आहे. म्हणजे आपण जर घेतलं स्क्वेअर रूट ऑफ मग अशा आपण जे सांगितलं होतं की 2 चा स्क्वेअर किती सांगितलं त्या ठिकाणी 4 सांगितलं. जर मला 4 चं स्क्वेअर रूट काढायचं असेल तर इथं स्क्वेअर रूटला एक सिम्बॉल दिलेला आहे. तो स्क्वेअर रूटचा सिम्बॉल अशा पद्धतीने असतो. म्हणजे हे जे आहे ते त्याचं रॅडिकल साईन आहे, म्हणजे त्याला आपण स्क्वेअर रूट साईन असं म्हणतो. मग स्क्वेअर रूट ऑफ कुणाचं घ्यायचं आहे मला 4चं घ्यायचं म्हणून आपण इथं काय लिहिणार त्या ठिकाणी 4.
किंवा हे कसं लिहिलं असतं, इथं 4चं स्क्वेअर रूट काढायचं, म्हणजे 4 रेस टू काय लिहिलं असतं 1/2, म्हणजे इंडेक्स किती आला तर असतं त्याचा त्या ठिकाणी 1/2 आला असतं, बरोबर आहे. नसेल तर काही वेळेला आपण असं म्हणू शकतो, इथं आपण अजून एक संख्या घेऊया, इथं घेतलं 5 स्क्वेअर, म्हणजे 5चं काय घेतलं वर घेतलं, 5 स्क्वेअर म्हटलं म्हणून त्याच्या ऑपर इंडेक्स किती आला 2 आला, म्हणजे 5 स्क्वेअर किती आला त्या ठिकाणी 25. आता ना मला 25चं काय घ्यायचं स्क्वेअर रूट घ्यायचं, त्या 25चं स्क्वेअर रूट मी काय लिहिलं, इथं रूट काय म्हणलं त्या ठिकाणी 25, म्हणजे काय झालं त्या ठिकाणी स्क्वेअर रूट झालेलं आहे. अशा पद्धतीने एक्सप्रेस करू शकतो. किंवा आम्ही काय लिहिलं 25 रेस टू काय लिहिलं त्याचं स्क्वेअर रूट, म्हणजे हा स्क्वेअर रूट आपल्याला काढायचा असेल तर रूट असेल तर इंडेक्स किती होणार आहे त्याचा 1/2 होणार आहे. म्हणजे जेव्हा आपण स्क्वेअर लिहितो तेव्हा त्याचा इंडेक्स किती असतो 2 असतो, जेव्हा आपण स्क्वेअर रूट म्हणतो ते त्याचा इंडेक्स किती असतो 1/2 असतो, जेव्हा आपण त्या संख्येचा क्यूब म्हणतो ते त्याचा इंडेक्स 3 असतो, आणि क्यूब रूट म्हणतो ते त्याचा इंडेक्स काय असतो त्या ठिकाणी 1/3 असतो. पण तुम्हाला इथं आता तुम्ही अशा पद्धतीने सांगितलं 5 स्क्वेअर इज इक्वल टू 25, इन द काय घेतलं त्याला रॅडिकल साईन सांगितला, इन द रूटचं त्याच्यामध्ये 25 ही संख्या लिहिली. जर समजा आमचं क्यूब रूट असेल तर कसं लिहायचं, तर आपण क्यूब रूटचं पण या ठिकाणी बघू. आपण घेतला 4 रेस टू 3 घेतला, म्हणजे हा प्रॉडक्ट फॉर्ममध्ये लिहिला तर काय लिहिला 4 इंटू काय लिहिला 4 लिहिलं, म्हणजे आम्हाला व्हॅल्यू काय मिळाली 64 मिळेल, म्हणजे 4चा क्यूब काय मिळाला आम्हाला त्या ठिकाणी 64 मिळाला. हा इंडेक्स 3 आहे, म्हणजे त्याचा मी काय काढला क्यूब काढला. आम्हाला काय करायचं आहे त्या 64चं क्यूब रूट काढायचं. मग क्यूब रूट काढायचं असेल तर काय लिहू शकते मी 64 रेस टू काय लिहू शकते 1/3, किंवा काय लिहू शकते इथं रूट घ्यायचं, हा 64 घ्यायचं, फक्त हा रूटसाठी आहे त्यामुळे इथं क्यूब रूट आहे, मग इथं आपण काय लिहिलं त्या ठिकाणी 3, म्हणजे आपण इथं काय लिहिलं त्या ठिकाणी 3 लिहिलेलं आहे. म्हणजे आम्ही 64 रेस टू 1/3 हे पण काय झालं क्यूब रूट झालं, किंवा रूटमध्ये घ्यायचं आणि इथं काय आकडा लिहायचा त्या ठिकाणी 3 आकडा लिहायचा आहे. म्हणजे अशा पद्धतीनं सुद्धा आपण काय करू शकतो ते लिहू शकतो. युजिंग इंडायसेस इन जनरल फॉर्म्युला हिअर वी हॅव टू रिटर्न स्क्वेअर ऑफ ए, म्हणजे आपण मग सांगितलं की स्क्वेअर ऑफ काय घेतलं होतं 2 घेतलं होतं, स्क्वेअर ऑफ 4 घेतलं होतं, स्क्वेअर ऑफ 5 घेतलं होतं. इथं आपण जनरल फॉर्म्युला काय घेणार स्क्वेअर ऑफ ए असेल तर स्क्वेअर ऑफ ए आपण कसं लिहिणार ए रेस टू काय लिहिणार त्या ठिकाणी 2 लिहिणार, आणि परत सांगितलं स्क्वेअर रूट ऑफ ए सांगितलं, म्हणजे एचं काय लिहायचं आहे स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट असताना आपण काय म्हणणार एकतर तरी डॉक्टर काय लिहिणार त्या ठिकाणी इंडेक्स त्याचा किती होणार 1/2 होणार, नसेल तर वी हॅव टू रिटर्न इन दिस वे. इन द काय घेतलं त्या ठिकाणी रॅडिकल साईन जो आहे त्या रॅडिकल साईनमध्ये आपण काय लिहिलं ती व्हॅल्यू ती संख्या त्या ठिकाणी लिहिली, म्हणजे तो नंबर आपण काय लिहिला ए नंबर. देन काय घेतलं फॉर द फॉर्म्युला फॉर द काय लिहिलं इन जनरल पेन वी हॅव टू रिटर्न क्यूब ऑफ ए, म्हणजे क्यूब ऑफ ए आपल्याला काय सांगितलं तर आम्ही काय लिहिणार ए इंडेक्स किती येणार त्या ठिकाणी 3 येणार, म्हणजे एचा इंडेक्स किती आला त्या ठिकाणी 3, एचा इंडेक्स 3 येतोय म्हणजे आम्ही काय म्हणणार क्यूब ऑफ कुणाचा आला त्या ठिकाणी एचा आला, आणि क्यूब रूट ऑफ ए विचारलं म्हणजे एचं काय करायचं क्यूब रूट, आम्ही काय करणार ए रेस टू काय घेणार त्या ठिकाणी 1/3, म्हणजे आपण इंडेक्स जो आहे तो इंडेक्स किती झाला 1/3 झाला. किंवा आपण मागे सांगितलं होतं आपण हे रॅडिकल साईन काढणार आहे त्याच्यामध्ये तो ए ही व्हॅल्यू लिहिली आणि क्यूब रूट आहे म्हणून आम्ही काय लिहिलं या ठिकाणी 3 लिहिलेलं आहे. म्हणजे इन दिस वे वी हॅव टू काय केलं त्या ठिकाणी रिटर्न स्क्वेअर ऑफ अ नंबर घेतला, स्क्वेअर रूट ऑफ अ नंबर घेतला, क्यूब ऑफ अ नंबर घेतला आणि क्यूब रूट ऑफ अ काय घेतला त्या ठिकाणी नंबर घेतला. फॉर एक्झाम्पल इथं आपण एक्झाम्पल्स एक या ठिकाणी बघूया. फर्स्ट वी हॅव टू टेकन 2 रेस टू काय घेतला त्या ठिकाणी 3, म्हणजे क्यूब ऑफ कुणाचा आहे त्या ठिकाणी 3चा आहे आपण घेतलं, क्यूब ऑफ ए घेतला म्हणजे एचा काय घेतला क्यूब, म्हणजे इथं काय म्हणणार आता क्यूब ऑफ कुणाचा आहे 2चा, म्हणजे 2 हा नंबर मी किती वेळा मल्टिप्लाय करणार 3 वेळा, 2 इंटू काय झालं त्या ठिकाणी 2 झाला, म्हणजे प्रॉडक्ट फॉर्ममध्ये मी काय लिहिला 2 इंटू 2 लिहिला. तर मल्टिप्लिकेशन केलं 2 इंटू 2 काय झालं त्या ठिकाणी 4 झालं, 4 इंटू 2 काय झालं त्या ठिकाणी 8, म्हणून आम्हाला इथं व्हॅल्यू काय मिळाली त्या ठिकाणी 8, म्हणजे व्हॅल्यू ऑफ द क्यूब ऑफ द काय घेतलं त्या ठिकाणी 2, म्हणजे 2चा क्यूब आम्हाला किती मिळणार आहे त्या ठिकाणी 8 मिळणार. आता इथं आम्हाला काय घ्यायचं आहे क्यूब रूट ऑफ कुणाचं घ्यायचं आहे 8चं घ्यायचं, म्हणजे आपण काय लिहिलं क्यूब रूट ऑफ काय घेतलं ए घेतलं. तो कसं लिहिणार तर मग आपण सांगितलं होतं रॅडिकल साईन घ्यायचं, हा नंबर घेतला 8 आणि त्याचं क्यूब रूट आहे म्हणून काय लिहिलं 3, क्यूब रूट ऑफ काय घेतलं 3, किंवा काय लिहू शकतो आपण या ठिकाणी 8 रेस टू काय लिहिलं त्या ठिकाणी 1/, काय लिहिलं त्या ठिकाणी 3, म्हणजे आम्ही काय सांगितलं क्यूब रूट ऑफ काय घेतलं त्या ठिकाणी 8 जो आहे तो किती मिळाला आम्हाला त्या ठिकाणी 2 मिळालेला आहे. म्हणजे अशा पद्धतीनं
वी हॅव टू गेट द काय मिळालं त्या ठिकाणी व्हॅल्यू मिळालेली आहे. कळते का बघा. पहिल्यांदा काय लिहिलं आपण, पहिल्यांदा जी व्हॅल्यू दिली ती क्यूब लिहिला, तो पहिल्यांदा प्रॉडक्ट फॉर्ममध्ये लिहिला. प्रॉडक्ट फॉर्ममध्ये लिहिल्यानंतर त्याची व्हॅल्यू काढली, ती किती मिळाली मला 8 मिळेल. मग आम्ही काय लिहिलं त्याचं क्यूब रूट ऑफ दॅट नंबर घेतला. नंबर किती आपला 8 आहे, तो कसा एक्सप्रेस करणार किंवा रिटर्न कसं करणार आहे, इन द सेम काय घेतला क्यूब रूट आणि तिथे व्हॅल्यू काय लिहिली 3 लिहिली. किंवा आम्ही काय लिहिलं 8 रेस टू काय लिहिलं त्या ठिकाणी 1/3. म्हणजेच आम्ही काय सांगू शकतोय, म्हणजेच काय सांगू शकतोय 8 रेस टू 1/3 विच इज इक्वल टू काय मिळालं आम्हाला त्या ठिकाणी 2 मिळालेलं आहे. एक्झाम्पल आपण घेऊया, असं लिहिलो आपण क्यूब रूट ऑफ काय घेतलं त्या ठिकाणी 27. क्यूब रूट ऑफ कुणाचं घ्यायचं आहे त्या ठिकाणी 27. आता आपल्याला एक्सप्रेस करायचं कसं लिहिणार तुम्ही, तर इथं लिहिणार इन द काय घेणार त्या ठिकाणी हे साईन घेतलं रॅडिकल साईन, त्याच्यामध्ये हा नंबर ठेवला 27 आणि त्याचं क्यूब रूट काय लिहिलं त्या ठिकाणी 3. किंवा आम्ही काय लिहू शकतोय 27 रेस टू काय लिहू शकतो त्या ठिकाणी 1/3 म्हणजे इंडायसेस किती आला 1/3. म्हणजे आम्ही काय सांगू शकतोय, तर या ठिकाणी 27चं क्यूब रूट जे आहे ते किती होणार आहे, तर या ठिकाणी क्यूब रूट किती आहे त्या ठिकाणी 3. म्हणजे आपण टॅली करून ठेवू शकतो 3चा क्यूब केला 3 काय घेतलं त्या ठिकाणी 3 × 3 किती झालं 9 झालं 9 × 3 किती झालं त्या ठिकाणी 27. म्हणजे क्यूब रूट ऑफ 27 विच इज इक्वल टू वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली त्या ठिकाणी 3 व्हॅल्यू त्या ठिकाणी मिळालेली. इन जनरल nth रूट ऑफ, आता nth रूट आपल्याला घ्यायचं आहे कुणाचं, तर nth रूट ऑफ काय घेतलं त्या ठिकाणी a एक्सप्रेस्ड ॲज इन जनरल nth रूट ऑफ a इज काय सांगितलं त्या ठिकाणी एक्सप्रेस्ड ॲज. कसं करणार, nth रूट आहे म्हणजे 1/n काय झालं त्या ठिकाणी nth आहे बरोबर आहे. a रेस टू काय झालं त्या ठिकाणी 1/n त्या ठिकाणी झालेला आहे. समजा मी इथं असं म्हटलं 64 रेस टू काय घेतलं त्या ठिकाणी 1/3 घेतलं. आता हे आम्हाला घ्यायचं असेल तर काय करणार त्या ठिकाणी क्यूब रूट ऑफ काय घेतलं त्या ठिकाणी 64. समजा मी तिसरं असं एक एक्झाम्पल घेतलं 125 रेस टू काय घेतलं 1/5 म्हणजे इंडेक्स किती झाला त्या ठिकाणी 1/5 म्हणजे कितवं रूट आहे इथं आपल्याला दिसतंय हे जे दिसतंय. म्हणजे आम्ही काय म्हणाल त्या ठिकाणी 5th रूट ऑफ विच नंबर दॅट इज द नंबर काय घेणार त्या ठिकाणी 125. म्हणजे आम्ही काय लिहिलं 5th रूट ऑफ काय घेतलं त्या ठिकाणी 125. अशा पद्धतीने आपण ते लिहू शकतो. Here we have to solve practice set 3.1. Here we have taken first question. Express the following numbers in काय सांगितलं त्या ठिकाणी इंडेक्स फॉर्म. म्हणजे आपल्याला काय करायचे घातांक वापरून पुढील संख्या काय करायचे आपल्याला त्या ठिकाणी लिहायच्या आहे. मग इथं मी लिहिते 5th रूट ऑफ काय घेतलं त्या ठिकाणी 64 घेतलं. आता 5th रूट ऑफ 64 असेल तर ते आम्हाला काय करायचं आहे इंडेक्स फॉर्ममध्ये लिहायचं. कसं लिहिणार, तर इंडेक्स फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर हा नंबर म्हणजे किती घेतला 64. रूट किती आहे त्या ठिकाणी 5th रूट आहे 64 रेस टू काय लिहिणार त्या ठिकाणी 1/, काय लिहिणार त्या ठिकाणी 5. दुसरं आपण घेऊया एक्झाम्पल या ठिकाणी 7 रूट ऑफ काय घेतलं त्या ठिकाणी 80. म्हणजे कितवं रूट घ्यायचं आपल्याला त्या ठिकाणी 7th रूट घ्यायचं. आता 7th रूट ऑफ 81 घेतलं विच नंबर 81 म्हणून आपण काय लिहायचं 80. विच रूट दॅट इज काय म्हणतो 7. देअरफॉर हिअर वी हॅव टू रिटर्न काय केलं त्या ठिकाणी 1/7 त्या ठिकाणी. नेक्स्ट एक्झाम्पल स्क्वेअर रूट ऑफ 169. म्हणजे कोणाचं स्क्वेअर रूट काढायचं आहे दिस नंबर दॅट इज 169. देअरफॉर वी हॅव टू रिटर्न हिअर 169 रेस टू काय लिहिलं त्या ठिकाणी स्क्वेअर रूट 1/2 लिहा किंवा लिहिताना काय लिहू शकता तुम्ही इंडेक्स फॉर्ममध्ये लिहिला तर या पद्धतीने 169 रेस टू काय लिहू शकता त्या ठिकाणी 1/2 लिहू. नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया या ठिकाणी 6 रूट ऑफ काय घेतलं त्या ठिकाणी 100. 6th रूट ऑफ काय घेतलं 100. मग कसं लिहिणार 100 रेस टू काय होणार त्या ठिकाणी 1/, काय आलं त्या ठिकाणी 6. पुढचं आपण एखादं एक्झाम्पल घेऊया
रूट ऑफ घेऊया. आता 9th रूट ऑफ कोणाचं घेऊया 121. नंबर कुठला आहे विच नंबर दॅट इज 121 आहे आणि रूट किती आहे 9th आहे. 9th म्हणजे आपण काय घेणार 1 काय घेणार त्या ठिकाणी 9 त्या ठिकाणी घेणार आहे. समजा काही जण म्हटले आपण असं एक्झाम्पल घेऊया. 8th रूट ऑफ कशाचं 256. 8 रूट ऑफ 256 काय ना 256 रेस टू काय घेणार त्या ठिकाणी 8 म्हणजे काय घेतलं त्या ठिकाणी 1/5 सांगितलं त्या ठिकाणी. म्हणजे आपण अशा पद्धतीनं वी हॅव टू काय केलं त्या ठिकाणी दिस नंबर वी हॅव टू एक्सप्रेस इन द काय केलं त्या ठिकाणी इंडेक्स फॉर्म. म्हणजे इंडेक्स फॉर्म मध्ये आपण काय केले त्यांना त्या ठिकाणी एक्सप्रेस केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन हियर वी हॅव टेकन राईट इन द फॉर्म nth रूट ऑफ काय करायचं आहे त्या ठिकाणी म्हणजे आपल्याला काय करायचं ह्या फॉर्म मध्ये लिहायचं. राईट इन द फॉर्म काय घेतलं त्या ठिकाणी nth रूट ऑफ a. आपल्याला जे खाली नंबर दिलेले आहेत त्यांचं या पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. समजा मी काय घेतलं या ठिकाणी फर्स्ट एक्झाम्पल हियर वी हॅव टेकन 50 रेस टू काय लिहिलं त्या ठिकाणी 1/2. म्हणजे आम्ही काय करणार हे लिहित असताना ह्या फॉर्ममध्ये स्क्वेअर रूट ऑफ विच नंबर दॅट इज द नंबर काय घेतलं त्या ठिकाणी 50. म्हणजे आम्ही लिहिताना काय लिहिलं स्क्वेअर रूट ऑफ काय लिहिलं त्या ठिकाणी 50. समजा आम्ही असं घेतलं 8 रेस टू काय लिहिलं त्या ठिकाणी 1/4. 8 रेस टू काय लिहिलं 1/4. हे लिहिताना काय लिहायचं 4th रूट ऑफ नंबर किती आहे त्या ठिकाणी 8. म्हणजे हे रूट किती आहे 4th रूट ऑफ कुणाचा आहे त्या ठिकाणी विच नंबर दॅट इज द नंबर काय घेतला 8. थर्ड घेतलं 64 घेतलं रेस टू काय घेतला 1/6 घेतलं. ज्याचा इंडेक्स किती आहे 1/6 आहे. लिहायचं कसं nth रूट ऑफ a मध्ये मीन्स काय लिहिणार त्या ठिकाणी किती रूट आहे 6. म्हणजे आपण काय लिहिलं 6th रूट ऑफ विच नंबर दॅट इज नंबर काय घेतला त्या ठिकाणी 64. आपण इथं लिहिलं 6th रूट ऑफ काय घेतलं त्या ठिकाणी 64. देन हियर वी हॅव टेकन एक्झाम्पल 100 रेस टू काय घेतलं त्या ठिकाणी 1/10. म्हणजे आपण काय घेतलं 100चं काय करायचं 12th आपल्याला रूट काढायचं. म्हणजे ते कसं एक्सप्रेस करणार आपण त्या ठिकाणी 12th रूट ऑफ 12th रूट ऑफ नंबर काय आहे त्या ठिकाणी 100. 12th रूट ऑफ काय घेतलं त्या ठिकाणी 100. 5 आपण घेतलं 75 रेस टू काय घेतलं त्या ठिकाणी 1/19. म्हणजे काय घेतलं 19th आपल्याला त्या ठिकाणी रूट घेणार आहे. मग आपण इथं लिहूया 19th रूट ऑफ विच नंबर दॅट इज द नंबर किती आहे त्या ठिकाणी 75. म्हणजे आम्ही काय लिहिलं 19th रूट ऑफ काय घेतलं त्या ठिकाणी 75. समजा कोणाचं म्हटलं 256 रेस टू काय घेतलं त्या ठिकाणी 1/7. 256 रेस टू काय घेतलं 1/7. म्हणजे आम्ही काय म्हणणार 7th रूट ऑफ काय घेतलं त्या ठिकाणी 256. म्हणजे इन दिस वे आपण काय केलं त्या ठिकाणी की वी हॅव टू रिटर्न ऑल दिस काय केलं त्या ठिकाणी फॉलोइंग नंबर इन द काय घेतलं त्या ठिकाणी फॉर्म ऑफ nth रूट ऑफ एच्या फॉर्ममध्ये आपण काय केलेले त्या ठिकाणी लिहिलेले आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे प्रॅक्टिस सेट 3.1 जो आहे तो प्रॅक्टिस सेट 3.1 तुम्ही काय करायचं आहे सॉल्व्ह करायचं आहे.